नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरात चोरीची एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अज्ञात तरुणाने देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केल्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण मंदिरात आला आणि कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने देवीच्या मूर्तीसमोर उभा राहून हात जोडले। काही वेळ तो शांतपणे प्रार्थना करत असल्याचे दिसून आले, मात्र काही क्षणातच त्याने संधी साधत देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट काढले आणि घटनास्थळावरून फरार झाला। या चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चोरीचा प्रकार लक्षात येताच मंदिर व्यवस्थापन आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास सुरू केला आहे। देवळात दर्शनाच्या बहाण्याने चोरी केल्याच्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।